हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल आरती मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी सकाळी 7 वाजता उठली आहे। कांदे पोहे बनवत आहे। बघा, कांदे पोहे बनवण्यासाठी साहित्य हे 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, हे शेंगदाणे आहेत आणि हे शेंगदाण्याचं तेल आहे। 5 मिनिटं झाले मी पोहे भिजायला घातलेले आहेत। आता चला तर मग आपण आता आपली कढई तापली आहे। कढईत तेल ओतूया आपण। 2 चमचा तेल ओतलं आहे मी आणि आपण शेंगदाणे खरपूस लाल भाजून घेऊया। आता खरपूस भाजून घेऊयात आपण शेंगदाणे। आपली महाराष्ट्रीयन नाश्ता आहे हा। आपले शेंगदाणे लाल भाजून झालेले आहेत। आता आपण काढत आहे शेंगदाणे। हे शेंगदाणे बघा मस्त खरपूस भाजून घेतलेत, फुटलेत पण शेंगदाणे। आता जिरी मोहरी टाकूयात आपण। जिरी मोहरी तडतडली की मग आपण कांदा टाकूया। जिरी मोहरी चांगली तडतडली, आता कांदा टाकत आहे। आधी मिरच्या टाकत आहे आणि कांदा पण टाकत आहे लगेच। कांदा पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी। 5 मिनिटं झाली त्याला झाकून ठेवले, धुवून झाकून ठेवलं आहे। आता कांदा आपण चांगला भाजून घेऊया। थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आपण ना, ह्याच्यातच टाकून मी चव खूप छान लागते। चवीनुसार मीठ टाकत आहे मी। कांदा जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचा, मग ते कसं जास्त लाल पडलं ना आपल्याला करपट लागतं। चवीनुसार मीठ टाकलं। हे आपला कांदा थोडासा ब्राऊन होत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया। थोडीशी हळद टाकली याच्यात।
कांदा आपण मऊ होऊ द्यायचा, असं कचकच लागला नाही पाहिजे दाताखाली. आपण याच्यामध्ये पोहे टाकून घेऊयात. मस्त सुटसुटीत पोहे होतील बघा आपले, छान एकदम. शेंगदाणे पण टाकून घेऊयात आपण आता. याला हलवून घेऊया. गॅस कमी करू, मध्यम. जास्त गरा नाही हलवायचं, नाही तर आपले पोहे असे तुकडे होतात. हळूहळू हाताने हलवायचे. माझ्या मम्मीला भूक लागली होती, मग ती मला म्हटली, बाई आपल्याला पोहे कर ग. मी केले पोहे. मस्त कांदा पोहे तयार झालंय आपलं. आता याला 1-2 मिनटं मी झाकून ठेवत आहे आणि नंतर मग गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकेल मी. मस्त तिखट पोहे केलेले आहेत. एखादा मिनिट फक्त आपण झाकून ठेवत आहे. झाले. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. हे पहा, आपली महाराष्ट्रीयन डिश कांदा पोहे नाश्त्यासाठी तयार झाली आहे. कसे वाटले कांदा पोहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. दुसरा व्हिडिओ मी कोथिंबीर वड्याचा बनवणार आहे, 2 दिवसात अपलोड करेन. गरम गरम कांदा पोहे आणि चहा. खाऊन नक्की पहा. हे बघा कांदा पोहे मस्त मस्त गरम गरम आहे, एकदम चविष्ट, मस्त, 1 नंबर. तिखट मीठ व्यवस्थित सगळं पडलेलं आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.